7. Topic number 2, plants, structure and function. तर प्रीवियस सेशन मध्ये आपण प्लांट्सचे जे रूट्स आहेत यावरती माहिती घेतली आणि आज आपण पुढे जातोय. टुडे व्हॉट वी विल डिस्कस नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ प्लांट, दॅट इज स्टेम. ओके, सो इथं एक क्वेश्चन आपल्या समोर येतो की स्टेम म्हणजे नेमकं काय. सो इफ यू लुक ॲट दिस इमेज you can see stem here. Stem is a very important part of plant. So what is stem? The stem grows above the soil from plumule of sprouting seed. So stem हे जे आहे हे जमिनीच्या वरती, मातीच्या वरती वाढतं आणि स्टेम जे आहे हे कोणापासून तयार होतं तर आपण याच्या अगोदर पाहिलंय जे स्प्राउटिंग सीड आहे. स्प्राउटिंग सीड मीन्स व्हॉट, जे कोंब येतो बियांना. ओके, तर या बी मध्ये दोन पार्ट तयार होतात, एक मातीच्या आतमध्ये जातो आणि एक वरती मातीच्या वरती वाढतो. तर हा जो मातीच्या वरती वाढणारा पार्ट आपल्याला दिसतोय, धिस पार्ट इज कॉल्ड एज प्लुम्युल. ओके, सो हे पहिल्यांदा लक्षात घेऊ आपण. आणि पुढे जाऊन हे जे प्लुम्युल आहे, सो धिस प्लुम्युल ग्रोज इन द फॉर्म ऑफ स्टेम. हे जे प्लुम्युल आहे हे स्टेम मध्ये रूपांतरित होतं असं आपल्याला इथं दिसतंय. सो म्हणून स्टेटमेंट कसं दिलंय, द स्टेम ग्रोज अबाउट द सॉइल फ्रॉम प्लुम्युल ऑफ स्प्राउटिंग सीड. ओके, ऍज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. आता जसं ते बी रुजतं, वाढतं आणि हे जे प्लुम्युल आहे त्याची लेंथ वाढते. प्लुम्युल बरोबर म्हणजेच स्टेम जे आहे त्याची पण लेंथ वाढत जाते, स्टेमची लांबी वाढत जाते. ओके, आणि त्याचबरोबर प्लांटची हाईट पण वाढते. आता जर आपण या डायग्राम मध्ये पाहिलं, चित्रामध्ये पाहिलं, वी लुक ॲट दिस इमेज. या इमेज मध्ये आपल्याला काय दिसतंय, जर आपण इफ यू लुक ॲट दिस इमेज यू कॅन सी सम नोड्स अँड इंटरनोड्स. आता देर आर नोड्स ऑन द स्टेम असं म्हटलंय. आता नोड्स हा पार्ट समजण्यासाठी मी एक उदाहरण देतो. वी विल टेक एक्झाम्पल ऑफ केन, और मराठीमध्ये याला आपण ऊस असं म्हणतो. ऊसावरती जर पाहिलं तर तुम्हाला त्यावरती असे ठराविक अंतरानंतर पट्ट्या पट्ट्यांसारखं दिसतं. तर तो जो पार्ट आहे त्याला नोड असं म्हणायचं. नोडच्या दोन नोडच्या मध्ये जो भाग आहे त्याला इंटरनोड असं म्हणतात. आता या रूट वरती पण दाखवले बा, या ठिकाणी ऍज वेल एज या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, या ठिकाणी आणि या ठिकाणी नोड असं म्हटलं. आणि या दोन नोडच्या मध्ये जी स्पेस आहे इथं पण दाखवली बा, हा नोड आहे, हा पण नोड आहे आणि या दोन नोडच्या मध्ये जी स्पेस आहे ही झाली, हा झाला इंटरनोड. सो देर आर नोड्स ऑन द स्टेम. आता नोड म्हणजे काय, द लीव्स कम आउट ॲट नोड. नोड पासून स्टेम वरती लीव्स म्हणजे झाडांची पानं उगवतात, पानं बाहेर पडतात तिथून. and the part of the stem between two nodes is called as an internode. तर दोन नोड मध्ये जे स्पेस आहे, जो भाग आहे त्याला आपण इंटरनोड असं म्हणतो. इट इज कॉल्ड एज इंटरनोड. सो आता आपण काय पाहिलं की नोड कशाला म्हणायचं आणि इंटरनोड कशाला म्हणायचं. द टिप ऑफ अपाइकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड एज बड. ओके, सो दिस इज व्हॉट वी कॉल बड. अपाइकल एंड, अपाइकल म्हणजे वरच्या टोकाचा जो भाग आहे प्लांटचा त्याला आपण अपाइकल एंड असं म्हणूया. तर हा जो पार्ट आहे, धिस पार्ट ऑफ द प्लांट और स्टेम इज कॉल्ड एज बड. याला बड असं म्हटलं जातं. देन ऑब्झर्व द ब्रांच ऑफ एनी प्लांट अँड आयडेंटिफाय इट्स डिफरंट पार्ट्स ॲज पर द डायग्राम. तर काही प्लांट्स तुमच्या आजूबाजूला मिळणारे तुम्ही घ्या आणि ह्याप्रमाणे ह्या डायग्राम मध्ये दिल्याप्रमाणे त्या प्लांटचे नोड, इंटरनोड, बड, लीव्स हा पार्ट लक्षात घ्या. सो यामध्ये आपण काय लक्षात घ्यायचं आहे, स्टेम ग्रोज फ्रॉम प्लुम्युल. सो की पॉइंट्स जे आहेत या पार्ट मधले त्यापैकी पहिला आहे स्टेम जी जे आहे, स्टेमची ग्रोथ कुणापासून होते, स्टेम ग्रोज फ्रॉम प्लुम्युल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. देन the length of stem gradually increases
then there are nodes on the stem वरती nodes असतात की जिथून leaves येतात plants ला पुढे जाऊन. then the space the part of stem in between the two node, दोन नोडच्या मध्ये जो पार्ट आहे त्याला इंटरनोड असं म्हणतात. and पुढे बड कशाला म्हटलं जातं, द टिप ऑफ अपायकल एंड ऑफ द स्टेम, या स्टेमचं जे वरचं टोक आहे अपायकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड ॲज बड. तर हे काही प्लांटच्या स्टेमचे पार्ट झाले. आणि तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, कम्प्लीट द चार्ट, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द लोकल प्लांट. आपल्या आजूबाजूला आढळणारे काही लोकल प्लांट्स घ्या आणि त्याचा थिकनेस, त्याचा जे स्टेम आहे त्याचा थिकनेसचा सर्कम्फरन्स मोजायला सांगितलंय ऑफ नोड, थिकनेस ऑफ द नोड अँड लेंथ ऑफ द इंटरनोड. त्याचबरोबर त्या प्लांटचं जे इंटरनोड आहे याचं लेंथ मोजायला सांगितलेली आहे. तुम्ही त्यामध्ये शुगर केन ऊस घेऊ शकता किंवा फेनिग्रीक म्हणजे काय मेथी घेऊ शकता. ओके. आणि त्याच्या नोडचा आणि इंटरनोडचा जो इन्फॉर्मेशन इथे विचारलेली आहे, थिकनेस ऑफ द नोड आणि लेंथ ऑफ इंटरनोड तुम्ही इथं नोट डाऊन करू शकता. हे फक्त तुम्हाला एक माहितीसाठी दिले, त्यावरून तुम्हाला प्लांटचे नोड स्टेम वरती नोड कशाला म्हणायचं आणि इंटरनोड कशाला म्हणायचं हे यावरून तुम्हाला समजून येणार आहे, म्हणून ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. सो आफ्टर स्टेम नाउ लेट अस मूव टू द अनदर पार्ट ऑफ प्लांट which is called as leaf. यानंतरचा जो पुढचा प्लांटचा पार्ट येतोय की ज्याला आपण लीफ असं म्हणतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लीफ. हा आपल्यासाठी पण महत्वाचा आहे पार्ट, कारण प्लांट मध्ये जे फोटोसिंथेसिस होतं हे पूर्णतः ह्या लीफ मध्ये होतं. त्यातून प्लांट स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि म्हणून प्लांट्सने तयार केलेलं अन्न आपण आपलं अन्न म्हणून पण वापरतो. सो धिस पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर याबद्दल आता थोडीशी आपण माहिती घेऊया. ओके. सो लीव्स ग्रो फ्रॉम नोड्स ऑन द स्टेम. सो आत्ताच आपण पाहिलं की प्लांटचे जे स्टेम आहे, स्टेम वरती जे नोड्स आहेत तिथून प्लांटचे लीव्स ग्रो होतात, वाढतात. आता जर आपण याचं स्ट्रक्चर पाहिलं किंवा नेचर जर पाहिलं लीव्सचं, तर ते कसं आहे ते आपण आता पाहायचं आहे. सो लीव्स ग्रोज फ्रॉम व्हॉट, नोड ऑफ द प्लांट. लीव्स ग्रोज फ्रॉम नोड ऑन अ स्टेम. स्टेम वरती जे नोड्स आहेत त्यावरून लीव्स ग्रो होतात. तर तुम्ही या इमेज मध्ये पाहू शकता. सो लीव्स आर जनरली थिन. आपण झाडांची जर पाने पाहिली तर ती पातळ अशी असतात. दे आर थिन, फ्लॅट म्हणजे चपटी, अँड दे आर ग्रीन इन कलर. सो यू कॅन सी इन दिस इमेज plant leaves are thin, flat and they are green in color. Why they are green in color? Because they contain chloroplast. तर प्लांटच्या लीफ मध्ये क्लोरोप्लास्ट असतो की जो फोटोसिंथेसिस मध्ये महत्त्वाचं कार्य पार पाडतो. फोटोसिंथेसिस साठी क्लोरोप्लास्ट हा एक महत्त्वाचा घटक आहे. आता जर आपण हे स्ट्रक्चर पाहिलं प्लांटच्या लीफचं, तर हे कसं आहे हे आपण आता जरा बघणार आहोत. सो लीफ ऑफ प्लांट इज जनरली ब्रॉड. ब्रॉड म्हणजे लांबीला जास्त आहे. पण याची जर रुंदी जर पाहिली तर विड्थ याची जास्त असते. सो दे आर ब्रॉड. लीफ ऑफ द प्लांट इज ब्रॉड. देन स्प्रेड आउट. स्प्रेड आउट म्हणजे पसरट असतं. तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता. लीफ ऑफ प्लांट इज स्प्रेड आउट. पार्ट ऑफ द लीफ, इट इज स्प्रेड आउट. आणि या लीफ मध्ये जर आपण पाहिलं तर याचा जो स्प्रेड आउट झालेला पार्ट आहे, स्प्रेड आउट म्हणजे हा पूर्ण पसरलेला जो भाग आहे, याला एक नाव दिलं जातं. इट इज कॉल्ड ॲज लीफ ब्लेड. सो यू कॅन सी इन द इमेज. सो द स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड ॲज लीफ ब्लेड. आता आपण लीफ जे आहे याच्यामध्ये जे भाग आहेत त्यांना काय काय म्हटलं जातं ते पाहतो. सो पहिला जो पार्ट आहे प्लांटचे जे लीफ आहे हे ब्रॉड असतं. रुंदी जास्त असते त्याची. त्याचा जो पसरट भाग आहे, स्प्रेड आउट पार्ट जो दिसतोय, याला आपण लीफ ब्लेड असं म्हणतो. ओके. याला आणखी एक नाव दिलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॅमिना. इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॅमिना. सो लीफ ब्लेड और लॅमिना इज नथिंग बट स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ. याच्यानंतर याची जी मार्जिन आहे, मार्जिन म्हणजे झाडांची जी पानं असतात त्यांच्या कडा. सो दिस पार्ट. ओके. सो यू कॅन सी मार्जिन. याच्यासाठी मी वेगळा रंग वापरलाय. सो दीज आर द मार्जिन ऑफ द लीफ.
आणि याला सो these आर द एजेस ऑफ द लीफ. ह्या झाडांच्या ज्या कडा आहेत त्यांना जे नाव दिलंय ते आहे मार्जिन. इथं नाव दिलेलं दिसत नाही आपल्याला, पण लक्षात घ्या जे एज ऑफ लीफ आहे, झाडाच्या पानांच्या ज्या कडा आहेत त्यांना मार्जिन असं म्हटलं जातं. लीफ मार्जिन मे बी एंटायर, डेंटेड और लोब्ड. जर आपण झाडांच्या जे लीफ आहेत, पानं आहेत, त्यांच्या जर कडा पाहिल्या, मार्जिन्स जर पाहिल्या, ह्या एंटायर म्हणजे सलग आहे असं, किंवा डेंटेड. डेंटेड म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता या 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 केसमध्ये ही जी मार्जिन आहे याच्यावरती काटेरी असल्यासारखं याचं स्ट्रक्चर आहे, याला म्हणायचं डेंटेड मार्जिन. ओके, सो यू कॅन सी हिअर दीज आर द डेंटेड मार्जिन्स. आणि काही काही केसेसमध्ये काही काही झाडांच्या पानांमध्ये ज्या मार्जिन आहेत त्या लोब्ड, इथं तुम्ही पाहू शकता दीज आर द लोब्ड मार्जिन्स. म्हणजे ह्या सलग नाही तर त्या कशा आहेत, लोब म्हणजे त्याला असे भाग फाटे फुटल्यासारखे तुम्हाला यामध्ये दिसतात. सो दे आर कॉल्ड एज लोब्ड मार्जिन्स. ओके, सो देयर आर 3 टाइप्स ऑफ मार्जिन्स ऑफ द लीफ. कोणकोणते 3 प्रकार असतात? एंटायर, डेंटेड अँड लोब्ड. ओके, सो हे झालं स्ट्रक्चर. अजून पुढे जाऊया. द टिप ऑफ लीफ इज कॉल्ड एज लीफ अपेक्स. झाडाचं जे टोक आहे, द टिप ऑफ लीफ, हे याला म्हणतात लीफ अपेक्स. द टिप ऑफ लीफ इज कॉल्ड एज लीफ अपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. आता हे जे टिप आहे हे टॅपरिंग म्हणजे निमुळत होत गेलेलं, इथं या इमेज मध्ये पाहू शकता, किंवा इथं पण आहे निमुळत होत गेलेलं, किंवा पॉइंटेड. इथं पॉइंटेड दिसतंय दोन्ही केसमध्ये, पुढे जाऊन ते एक लहान एकदम पॉइंटेड आहे. और राउंडेड, तर राउंड इथं या केसमध्ये या इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता हे जे टिप आहे हे राउंडेड आहे, गोलाकार पण असू शकते हे टिप. ओके, leaves of some plants have stalk called petiole. तर काही प्लांटचे जे लीव्स आहेत त्यांना स्टॉक म्हणजे देठ असतो, याला मराठीमध्ये देठ असं म्हणतात, तर याला सायन्सच्या लँग्वेज मध्ये पेटिओल म्हणायचं. इट इज कॉल्ड एज पेटिओल. ओके, so this is your petiole. Petiole is nothing but stalk of the leaf. Then the portion of leaf attached to the stem is called as leaf base. म्हणजे झाडाचं पान ज्या स्टेमच्या पार्टला, स्टेमला ज्या ठिकाणी अटॅच असतं, जोडलेलं असतं. सपोज हे जे प्लांट आहे ह्याचं हे स्टेम आहे, हे स्टेम असं कन्सिडर करूया. तर या ठिकाणी हे लीफ जोडलेलं आहे, तर याला नाव काय दिलं? इट इज कॉल्ड एज लीफ base. It is called as leaf base. The small leaf-like structures may be present near the leaf base. आता या केसमध्ये तुम्हाला दिसतं, या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता, जिथं लीफ बेस आहे ना तिथे तुम्हाला लीफ लाईक स्ट्रक्चर्स, झाडांच्या लहान पानासारखे आकार बाहेर पडताना उगवताना दिसतात. ह्याला म्हणायचं स्टिप्यूल. काय म्हणायचं याला? स्टिप्यूल्स असं म्हटलं जातं. डू यू सी स्टिप्यूल्स इन ऑल प्लांट्स? नो. सगळ्याच प्लांट्स मध्ये स्टिप्यूल्स दिसतात असं नाही, काही प्लांट्स मध्ये असतात तर काही प्लांट्स मध्ये नसतात. सो लेट अस रिवाइज सम थिंग्स हियर. द स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड एज लीफ ब्लेड और लॅमिना. प्लांटचा जो स्प्रेड आउट पार्ट आहे त्याला लीफ ब्लेड किंवा लॅमिना असं म्हटलं जातं. देन द एज ऑफ लीफ इज कॉल्ड एज मार्जिन. प्लांटचं जे एज आहे लीफचं त्याला मार्जिन असं म्हटलं जातं. देन टिप ऑफ लीफ इज कॉल्ड एज अपेक्स, लीफ अपेक्स. देन नेक्स्ट पार्ट येतोय, दिस लीफ अपेक्स मे बी पॉइंटेड, टॅपरिंग और राउंडेड. आणि लीफच्या ज्या मार्जिन्स आहेत ह्या 3 प्रकारच्या असू शकतात. इट मे बी एंटायर, सलग असतं, किंवा डेंटेड किंवा लोब्ड असतात मार्जिन्स. कडा जर आपण पाहिल्या तर हे डेंटेड आहे, तर हे लोब्ड आहे. देन व्हॉट इज द लीव ऑफ सम प्लांट्स हॅव स्टॉक, दे आर कॉल्ड एज पेटिओल. काही प्लांटचे जे लीव आहेत त्यांना स्टॉक म्हणजे देठ असतात. इथं पाहू शकता या केसमध्ये सगळ्याच प्लांटना स्टॉक आहेत, याला सायन्स मध्ये पेटिओल असं म्हणतात.
देन द लिव्स ऑफ सम प्लांट डू नॉट हॅव पेट्यूल. सगळ्याच प्लांट्स मध्ये पेट्यूल्स असतात असं नाही, म्हणजे सगळ्याच प्लांटच्या पानांना देठ असतात असं नाही. सम द पोर्शन ऑफ लीफ विच इज अटॅच्ड टू द स्टेम. प्लांटच्या लीफचा जो भाग स्टेमला अटॅच असतो त्याला लीफ बेस असं म्हणायचं. म्हणजे सपोज ह्या प्लांटचा जो हा स्टॉक आहे हा स्टेमला या ठिकाणी अटॅच झाला म्हणून आपण याला लीफ बेस असं म्हणलं. समटाइम्स स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. काही काही केसेसमध्ये, काही काही प्लांटच्या केसेसमध्ये लीफ बेसच्या ठिकाणी लीफ लाईक स्ट्रक्चर, स्मॉल स्मॉल लीफ आल्यासारखे आपल्याला दिसतात, याला म्हणायचं स्टिप्युल. स्टिप्युल असं म्हटलं जातं. पण हे सगळ्याच प्लांट्स मध्ये नसतात. ओके, सो लेट अस कंटिन्यू फर्दर. लीव्स ऑफ सम प्लांट्स, काय म्हटले पहा, लीव्स ऑफ सम प्लांट्स, आपण इथं आहोत. Leaves of some plants have single undivided leaf blade and single midrib. काय म्हणले? Leaves of some plant have single undivided leaf blade and single midrib. Such leaves are called as simple leaves. So leaves of some plants have single undivided leaf. तर तुम्ही या केसमध्ये, आपल्या केसमध्ये पाहू शकता की हे जे लीफ आहे हे सलग आहे, याच्यामध्ये तुम्हाला डिव्हायडेशन किंवा विभागणी झालेली दिसत नाही. ओके, सो वी कॅन सी इन द डायग्राम ऑल्सो. सो वी हॅव दिस डायग्राम. सो हे जे लीफ आहे हे सलग आहे, अनडिव्हायडेड आहे, याच्यामध्ये तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारची विभागणी झालेली दिसत नाही. आय कॅन शो यू इन दिस डायग्राम. सो हे लीफ सलग आहे. ओके, याच्यामध्ये कुठे तुम्हाला विभागणी किंवा डिव्हायडेशन दिसत नाही. ओके, देन अ सिंगल मिडरिब. त्याचबरोबर ह्या झाडाच्या बरोबर पानाच्या मधून मिडरिब, मिडरिब म्हणजे मध्य शिरा, प्लांट्सचे जे लीफ आहेत त्यामधून रिब म्हणजे वेन्स असतात की ज्यातून प्लांट्स फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट करतं वेगवेगळ्या भागांना, आणि वॉटर आणि मिनरल्स हे लीफ मध्ये येतात. सो हे जे लीफ आहे हे आहे सिंपल लीफ. व्हॉट इट इज? सिंपल लीफ. सिंपल लीव्स. हावेवर, तर हे झालं सिंपल लीफ. आता आणखी एक प्रकार यामध्ये येतोय, याला कंपाऊंड लीव्स म्हणतात. हावेवर the leaf blades of leaves in some plants divided into many small parts called leaflets. जर तुम्ही चिंचेच्या झाडाचं पान पाहिलं असेल तर ते सलग नसतं, त्यामध्ये वेगवेगळे लहान 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 असे पानांसारखे भाग असतात, याला लिफलेट्स असं म्हणायचं. सच लीव्स आर कॉल्ड कंपाऊंड लीव्स. याला काय म्हणायचं? कंपाऊंड लीव्स. सो लीव्सचे दोन टाइप आहेत डिपेंडिंग ऑन तर पहा, सिंपल लीफ आणि कंपाऊंड लीफ आपण पाहतोय. सो यामध्ये बघू आपण की हे जे लीफ आहे हे सिंपल लीफ आहे, हे कंटिन्युअस आहे, अनडिव्हायडेड आहे आणि मिडरिब आपल्याला दिसते. पण काही काही केसेस मध्ये लीफ ब्लेड जे आहे हे डिव्हायडेड असतं, जसं इथं आपल्याला दिसतं. यू कॅन सी हिअर. या केसमध्ये तुम्ही पाहू शकता की लीफ ब्लेड जे आहे हे लहान लहान लिफलेट्स मध्ये डिव्हाइड झालेले आहे. तर हे झालं कंपाऊंड लीफ. सो वी हॅव सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ. Such leaves are called as compound leaves. The simple leaf and compound leaf are the two main types of leaf. तर प्लांटचे जे लीफ आहेत याचे दोन प्रकार आपण आता पाहिले, सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. Observe and discuss. Observe a branch of plants like rose, neem, कोरिएंडर अँड हिबिस्कस. ह्या प्लांट्सच्या ज्या ब्रँचेस आहेत, फांद्या आहेत, याचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायला सांगितलेलं आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही. इन डिफरंट प्लांट्स अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम इज डिफरंट. प्रत्येक प्लांट मध्ये पानांची जी अरेंजमेंट आहे, लीव्सची जी अरेंजमेंट आहे स्टेमवरती, खोडांवरती जी पानं येतात ती वेगवेगळ्या अरेंजमेंट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने येतात. इट मे बी अल्टरनेट. इथं तुम्ही पाहू शकता अल्टरनेट लीफ आहे हे, इथं एक आहे. तर
त्याच्या वरती मग इथं एक आहे. सो हे जे लीफ आहे हे अल्टरनेट लीफ आहे. देन इट मे बी अपोजिट. अपोजिट इकडे एक आहे, इकडे एक आहे, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. याच्या समोर हे लीफ आहे. सो अपोजिट लीफ. देन फॉल्ड. ओके, इथं पाहू शकता. सो एक पान वरती आलंय आणि एक पसरट आहे. इट इज कॉल्ड एज वर्ड लीफ अरेंजमेंट. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे स्पायरल. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ अरेंजमेंट ऑफ द लीव्स. झाडांची जी पानं आहेत खोडावरती ही या प्रकारे एकतर अल्टरनेट असू शकतात किंवा अपोजिट असू शकतात किंवा वर्ल्ड असू शकतात किंवा स्पायरल असू शकतात. अकॉर्डिंग टू शेप लीव्स आर राउंडेड, ओबोवेट, palmate, लॉन्सिओलेट अँड लिनियर. तर जे लीव्स आहेत त्यांच्या शेप वरून त्याचे 4 प्रकार आहेत: राउंडेड, पाल्मेट, लॉन्सिओलेट आणि लिनियर. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ लीव्स. ओके, सो हेही लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की अरेंजमेंट वरून प्लांटच्या लीव्हचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि अकॉर्डिंग टू शेप आकारानुसार त्यांचे 4 प्रकार आहेत. ओके, नाउ लेट अस मूव टू वन ऍक्टिव्हिटी. पण त्याच्या अगोदर तुम्हाला इथे एक प्रश्न विचारलाय. इन द बॉक्स ड्रॉ ए स्पेशल लीफ यू मे हॅव फाउंड. तुम्ही तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये समजा एखादं स्पेशल लीफ तुम्हाला आढळलं असेल तर ते इथं त्याची डायग्राम इथं ड्रॉ करायला सांगितलेली आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट पार्ट मध्ये एक ऍक्टिव्हिटी सांगितली आहे. टेक अ पीपल लीफ अँड मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. पिंपळाचं पान आणि मेज म्हणजे मक्याचं जे पीक झाड असतं त्याचं पाणी घ्यायला सांगितलं. त्याला केअरफुली काळजीपूर्वक आपण ऑब्झर्व करायचं आहे. यू कॅन सी इन द डायग्राम. तुम्ही डायग्राम मध्ये पण पाहू शकता. The people leaf is divided into 2 equal parts by means of single mid vein. ओके, तर पीपल लीफ जर आपण पाहिलं तर हे जे लीफ आहे हे 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड झालेलं असतं. पीपल लीफ इज डिवाइडेड इनटू 2 इक्वल पार्ट्स बाय मीन्स ऑफ. तर तुम्ही इथं पाहू शकता हे जे लीफ आहे इट इज डिवाइडेड इनटू 2 equal parts by a single mid vein lies along the midline of the leaf blade. So if you look at this blade, leaf blade, it is divided into 2 single parts. तर हे जे leaf blade आहे हे काय, it is divided into 2 equal parts, not single parts, into 2 equal parts. हे equal part मध्ये डिवाइड झालेलं आहे 2 भागामध्ये. आणि बाय ए सिंगल मिड वेन. हे डिवाइड होताना बरोबर मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एक मोठी अशी शिर दिसते पानाची. मिड व्हेन म्हणतात त्याला, मध्य शिरा असं मराठीमध्ये म्हटलं जातं. विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. आणि ही जी मिड व्हेन आहे ही कुठं आहे तर हे बरोबर झाडाचे जे पान आहे याच्या मध्य भागामधून आपल्याला ही मिड व्हेन गेलेली दिसते. सो the leaf of people is divided into 2 equal parts by single mid vein, and this mid vein lies along the midline of the leaf blade. या leaf blade च्या बरोबर मध्य भागामधून ही मिड व्हेन जाते. सेकंडरी वेन्स अराइज फ्रॉम मिड व्हेन. आता जर आपण पुढे जाऊन पाहिलं तर या मिड व्हेन पासून तुम्हाला इथून अशा काही वेन्स बाहेर आलेले दिसतात. वेन म्हणजे शिरा असं म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला. So these are the vein means what? These are the tube-like structures. Even our body also contain veins which carry blood to different parts of body. तसं plants मध्ये, leaves मध्ये ज्या veins असतात, शिरा असतात, ह्या काय करतात ते पण फूड मटेरियल वेगवेगळ्या प्लांट्सच्या पार्टला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम या वेन्स मधून होतं. तर ही जी मिड वेन आपल्याला दिसते, मध्य शिरा जी दिसते, त्यातून आपल्याला अशा ब्रँच सारख्या लहान लहान वेन्स आलेले दिसत आहेत. They are called as secondary veins. They are called as secondary veins. अशा बऱ्याच आहेत. They are branched and form a network or reticulum. जर आपण पाहिलं तर ह्या ज्या सेकंडरी वेन्स आहेत ह्या पुन्हा ब्रँचिंग झाले, त्याच्यामध्ये पुन्हा ब्रँचेस
झालेल्या फाटे फुटलेले आपल्याला दिसत आहेत. सो ते फर्दर अगेन ब्रांच्ड आणि ते फॉर्म ए नेटवर्क, एक जाळ्यासारखं जाळीदार त्याला आकार प्राप्त होतोय की ज्याला नेटवर्क किंवा रेटिक्युलम असं म्हणतात, की ज्याला काय म्हणतो आपण नेटवर्क ऑर रेटिक्युलम. ओके. ऑन अदर हँड, सो इथं आपण एक पार्ट पाहिला की नेटवर्क जे आहे प्लॅनच्या लीफ मध्ये जे नेटवर्क आहे हे दोन प्रकारचं आहे. इट इज ऑफ टू टाइप्स. तर त्यातला एक प्रकार आपण आता डिस्कस करतोय की पीपल लीफ आपण घेतलंय त्यासाठी इट इज डिव्हायडेड इनटू टू इक्वल पार्ट्स बाय मीन्स ऑफ व्हॉट ए मिड व्हेन. बरोबर, ह्या लीफच्या मध्ये एक मिड व्हेन आहे. ओके. आणि इथं अँड इट डिवाइड दिस प्लांट लीफ इनटू टू इक्वल पार्ट्स. आणि ह्या मिड व्हेनला पुन्हा सेकंडरी व्हेन्स ब्रांचेस, असे ब्रांचेस आल्यासारखे आपल्याला दिसतात इथं इमेज मध्ये. तर ह्या झाल्या सगळ्या सेकंडरी व्हेन्स की ज्या पुन्हा त्याच्यामध्ये ब्रँचिंग होतं आणि आपल्याला एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर मिळतं, जाळीदार स्ट्रक्चर मिळतं की ज्याला रेटिक्युलम असं म्हणतो. त्याचबरोबर आपण दुसरं एक लीफ घेतलंय की मेज लीफ असतं. मेज म्हणजे मक्याच्या झाडाचं पान आपण घेतलं. यू कॅन ऑब्झर्व स्ट्रक्चर ऑफ शुगर केन लीफ ऑल्सो. ऊसाचं पान पण तुम्ही पाहू शकता याच्यासाठी. आता या केस मध्ये काय दिसेल तुम्हाला, असे व्हर्टिकल लाईन्स दिसत आहेत या स्ट्रक्चर वरती. सो यू कॅन सी व्हर्टिकल लाईन्स. पहा, ऑन अदर हँड इन लीव्ज ऑफ मेज, याच्या व्यतिरिक्त लीव्ज ऑफ मेज म्हणजे मक्याच्या झाडाचं जर आपण पान पाहिलं तर ते कसं आहे, लीव्ज ऑफ मेज ऑल वेन्स आर पॅरलल. ह्या वेन्स जर आपण पाहिल्या तर त्या एकमेकाला कशा आहेत, पॅरलल आहेत, समांतर आहेत. ओके. रनिंग फ्रॉम लीफ बेस टू द लीफ अपेक्स. ह्या ज्या लीफ आहेत, हे लीफ समजा पूर्ण असतं आणि समजा हे वरती असं लीफ अपेक्स असतं. तर ह्या लीफ बेस पासून सुरू होतात आणि शेवट त्याचा कुठं होतो, लीफ अपेक्सला होतो. सो दे रनिंग फ्रॉम लीफ बेस टू लीफ अपेक्स. ओके. आणि मग हे जे व्हेनचे प्रकार आहेत, दीज आर द वेन्स. वेन्स म्हणजे काय, झाडांच्या पानांमध्ये असणारे शिरा. सो आपल्याला इथं असं लक्षात आलं की झाडांचं जे पान आहे त्यामध्ये व्हेन्स जे आहेत, शिरा जे आहेत, ह्या दोन प्रकारे त्याची अरेंजमेंट, त्याची रचना दिसते. तर इकडे पाहिलं तर हे जाळीदार आहे. पीपल लीव्ह मध्ये ते कसं आहे अरेंजमेंट, जाळीदार आहे. त्याला रेटिक्युलेट असं म्हटलं जातं किंवा रेटिक्युलम असं म्हटलं जातं. तर मेज लीफ मध्ये आपल्याला काय दिसलं, ते पॅरलल आहे. सो अकॉर्डिंग टू दिस, यावरून प्लांटच्या लीफचे दोन प्रकार आहेत. पीपल लीफ ब्लेड हॅज रेटिक्युलेट व्हेनेशन. म्हणजे ह्या लीफ मध्ये, पीपल लीफ मध्ये जे व्हेनेशन आहे, व्हेनेशन म्हणजे शिरांची जी मांडणी आहे ती रेटिक्युलेट आहे. रेटिक्युलेट म्हणजे जाळीदार आहे. तर त्याचबरोबर मेज लीफ मध्ये ही जी व्हेन्सची जी अरेंजमेंट आहे ही कशी आहे, पॅरलल आहे. म्हणून ह्या व्हेनेशनला काय नाव दिलं, इट इज कॉल्ड ॲज पॅरलल व्हेनेशन. So these are the two types of venation are observed in leaves of plants. Now let us move forward. Observe the leaves of some other plants in your surrounding and identify the types of venation. तुमच्या आजूबाजूला असे प्लांट्सची लीफ ऑब्झर्व करा आणि त्यांच्यामध्ये जे व्हेनेशन आहे, व्हेनेशन म्हणजे व्हेन्सची जी अरेंजमेंट आहे लीफ मध्ये ती ऑब्झर्व करायला तुम्हाला इथं सांगितलेली आहे. ओके. टेक अ फॉलन पीपल लीफ. एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे माहितीसाठी किंवा तुम्ही करू शकता, ही तुम्ही घरी करायची आहे ऍक्टिव्हिटी. देन कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट्स अराउंड यू. तर ही ऍक्टिव्हिटी पण तुम्ही घरी करायची आहे. काय करायचंय, प्लांटचं नाव, देन टाइप ऑफ लीफ, त्याचं लीफ कुठल्या प्रकारचं आहे, शेप ऑफ लीफ कसा आहे, व्हेनेशन कसं आहे, शेप ऑफ लीफ मार्जिन कशी आहे, व्हेनेशन म्हणजे रेटिक्युलेट आहे का पॅरलल आहे, शेप ऑफ लीफ मार्जिन कशी आहे, राउंडेड आहे का कम्प्लीट आहे का डेंटेड आहे, शेप ऑफ लीफ अपेक्स कसा आहे, देन पेटिओल आहे का नाही, स्टिप्युल्स आहेत का नाहीत, अँड अरेंजमेंट ऑफ द स्टेम. स्टेमची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे, हे सगळं आपल्याला इथं करायचं आहे. हे तुम्ही घरी करा. ठीक आहे. तर धन्यवाद. इथं आपण आज लीफ ऑफ प्लांट हा पार्ट डिस्कस केला. याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता की ज्या शंका आपण नेक्स्ट सेशन मध्ये ते अगोदर आपण डिस्कस करू शकतो, ते एक्सप्लेन करू शकतो. त्याचबरोबर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.